नमस्कार मित्रांनो, आय एस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सामान्य विज्ञान यामध्ये बायोलॉजी या सेक्शनवरती काही क्वेश्चन्स बघणार आहोत. जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे ते मी याच्यामध्ये नोट डाऊन करून घेतले आहे. चला तर आता स्टार्ट करूया. बघा, हे जे काही पॉईंट आहे हे 5वी ते 10वीच्या पुस्तकामधले पॉईंट्स आहे आणि जे मोस्टली एक्झाममध्ये विचारले जातात, खूप सारे एक्झाममध्ये विचारले जातात असे पॉईंट्स आपण इथे नोट डाऊन करून घेतले आहे. बघा, तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे हा की ताप उतरण्यासाठी. ओके, हा पॉइंट आहे की ताप उतरण्यासाठी उपयुक्त वनस्पती कोणती. जी वनस्पती आहे तिचं नाव आहे गुळवेल. ओके, गुळवेल ही वनस्पती वापरतात ताप उतरण्यासाठी. रक्तदाबावर उपयुक्ती वनस्पती. बघा, ज्यांना रक्तदाब असो किंवा ज्याला ब्लड प्रेशर आपण म्हणतो, ओके, ज्यांना हा प्रॉब्लेम असतो तर त्यांच्यासाठी जी उपयुक्त अशी वनस्पती आहे ती आहे सर्पगंधा किंवा त्याला म्हणतो सर्पसिल औषध. मलेरियावरील क्विनिन, ज्याला आपण कोइनेला म्हणतो, हे औषध सिंकोना झाडाच्या सालीपासून बनवतात. लक्षात ठेवा, मलेरियावरचे जे काही औषध आहे ज्याला क्विनिन आपण असं म्हणतो, ते आहे ते सिंकोना झाडाच्या सालीपासून बनवतात. लक्षात ठेवा, झाडाचं नाव सिंकोना. अफूच्या बोंडापासून काढलेले मॉर्फिन हे औषध वेदनाक्षम व गुंगी आणणारे म्हणून प्रसिद्ध आहे व त्याचा उपयोग झोपेच्या तक्रारीवरही करतात. बघा, अफू ज्याला आपण अफीम म्हणतो, हा जो मोस्टली बनतो, बघा, जी खसखस आपण जी बघतो, ती खसखस ती अफूच्या झाडापासून बनवलेली असते. तर आता जे अफूच्या बोंडापासून बनवलेले असते नाही, त्यातला एक पार्ट असतो हा मॉर्फिन हा असतो. ओके, आणि हा मॉर्फिन हा मोस्टली हा यूज करता कशासाठी. बघा, गुंगी आणणारे औषध जे पण असतात किंवा वेदनाशम आपण ज्याला काय म्हणतो, की ज्याने वेदना आपल्या कमी होतात, असं औषध बनवण्यासाठी आपण काय करतो, मॉर्फिन हे वापरतो. लक्षात ठेवा, हे कशापासून बनवतात, हे बनवतात अफूच्या झाडापासून. सदाफुलीपासून तयार केलेले रक्ताच्या कर्करोगावरील औषध. ओके, जे का आपण ब्लड कॅन्सर असं म्हणतो, तर ते आपण काय करतो की सदाफुलीच्या झाडापासून एक औषध बनवतात. त्याचं नाव आहे, लक्षात ठेवा, विल्किस्टिन. ओके, विल्किस्टिन हे औषध आहे जे ब्लड कॅन्सर किंवा रक्त कर्करोगवर रक्तरोगाच्या कामावरती वापरतात आणि ते कोणापासून बनवतात, ते बनवतात सदाफुली पासून बनवतात. तर पुढचं आहे की अमृता वनस्पतीच्या खोडापासून कॅन्सरवर उपयुक्त. बघा, अमृता ही वनस्पती त्याच्यापासून खोडापासून बनवतात आणि हे औषध कोणतं आहे, ते आहे कॅफोथेसिन. पुढचं आहे की कार्बोलिक ऍसिडद्वारे शस्त्रक्रिया करून जंतुविरहित क्रियेचा शोध लावला. म्हणजे जे काही कार्बोलिक ऍसिड होतं त्याची एक ऑपरेशन केलं आणि त्यांनी काय केलं, जंतुविरहित एक ऑपरेशन केलं आहे आणि याचा शोध जो लावला आहे तो, लक्षात ठेवा, नाव जोसेफ लिस्टर, 1865 मध्ये त्यांनी केलं होतं. सापाच्या विषापासून मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये प्रतिविष तयार करणं, ज्याला आपण अँटीव्हेनम म्हणतो. ओके, अँटीव्हेनम म्हणजे जे काही साप असतात, साप चावल्यानंतर बघा, जे काही प्रतिविष किंवा त्याला अँटीव्हेनम म्हणतो, हे बनवलं जातं कुठं, मुंबईमध्ये एक हाफकिन इन्स्टिट्यूट आहे, याच्यामध्ये ते बनवलं जातं. मानवी शरीरातील ब्लड बँक म्हणून कशाला ओळखतात, तर त्याचं नाव आहे प्लीहा. प्लीहा ही मानवी शरीरातील ब्लड बँक म्हणून ओळखली जाते. जीवाणूच्या शरीरातील विषाणूस बॅक्टेरियल फॅग असे म्हणतात. हे लक्षात ठेवा, बॅक्टेरियल फॅग. कावीळ व टीबी सारखे रोग दुधामार्फत पसरतात. बघा, टीबी आपण जे काही गाई किंवा म्हशीचं दूध घेतो, तर याच्यामध्ये समजा एखाद्या गाईला टीबी झाला असेल तर तो रोग आता माणसालाही होऊ शकतो. तो हा दुधाद्वारे हा पसरतो. हे लक्षात ठेवा, हे रोग दुधाद्वारेही पसरतात. सायनाइड चा परिणाम तंतुकणिकेवर होऊन मृत्यू होऊ शकतो. बघा, सायनाइड हा एक एक प्रकारचा हा हा जो मूलद्रव्य आहे, हा खूप जास्त धोकादायक आहे. हा समजा एखाद्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला किंवा एखाद्या माणसाने तो खाल्ला तर तो माणूस जागेवर मरतो. का तर त्याचा तंतुकणिका जी असते आपलं, त्याच्यावर खूप घातक परिणाम होतो. पुढचा आहे की इन्फ्लुएन्झा हा सर्वात तीव्र संसर्गजन्य साथीचा रोग आहे. बघा, इन्फ्लुएन्झाचा अर्थ होतो की फ्लू. जो काही आपण बघतोय, ब्लड फ्लू बघतोय, बाकीचे जे काही फ्लूज आहे, ओके, जे आपण बघतो की साथीचे आजार बनून सगळीकडे पसरतात, जसं कोविड पण झालं. तर हे जे काही आहे, बर्ड फ्लू असू द्या, याच्यामध्ये काय होतं, माणसाला ताप येतो. फ्लूचा अर्थच होतो ताप. आणि ह्या फ्लूला दुसरं एक नाव आहे इन्फ्लुएन्झा. जे काही ताप येऊन घशासारखे किंवा आपल्या लंग्स यांना जे काही अफेक्ट करतं, ते
रोग हे इन्फ्लुएन्झामध्ये येतात आणि हे सर्वात तीव्र संसर्गजन्य साथीचे रोग आहे हे आपण बघितलंय. स्वाईन फ्लू असू द्या किंवा बर्ड फ्लू असू द्या, हे दोघं तीव्र संसर्गजन्य साथीचे रोग आहे. पुढचा आहे की शरीराचा भाग कायमचा सडून निकामी होतो असा रोग जो आहे त्याचं नाव आहे गँग्रीन. ओके, गँग्रीन हा रोग झाला तर कोणताही पायाचा किंवा हाताचा कोणताही भाग हा सडून निकामी होतो. धनुर्वात, डांग्या, खोकला आणि घटसर्प वर लस. ओके, बघा ही ट्रिपल व्हॅक्सिन याला असं म्हणतो. लहान मुलांना ही मोस्टली दिली जाते. त्याच्यात काय काय कव्हर केलं जातं की धनुर्वात, त्याच्यानंतर डांग्या खोकला आणि घटसर्प ह्या तिन्ही वरची एक लस येते आणि ती ट्रिपल व्हॅक्सिन म्हणून लहान मुलांना दिली जाते. विज्ञानाच्या प्रगतीने शरीरात कृत्रिमरित्या रोगप्रतिकार शक्तीचा विकास करण्याच्या शक्तीस किंवा पद्धतीस लसीकरण असे म्हणतात. बघा, लसीकरण म्हणजे काय हे लक्षात ठेवा. लसीकरण म्हणजे काय, तर विज्ञानाच्या प्रगती शरीरात काय करतो आपण, कृत्रिमरित्या म्हणजे तेच आपण जे काही रोग असतात त्यांचे अ, मृत पार्ट हा शरीरात टाकला जातो आणि जेणेकरून आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. अ, तर अशा पद्धतीने जी काही रोगप्रतिकार शक्ती वाढवली जाते त्याला आपण म्हणतो लसीकरण. ओके, तर कृत्रिम लसीकरण करण्याची सुरुवात सगळ्यात पहिले झाली होती तुर्कस्तानमध्ये झाली होती, हे पण लक्षात ठेवा. पुढचं आहे की झाडांमध्ये असणारे साखरेचे जे प्रकार, झाडांमध्ये असणारे साखरेचे प्रकार म्हणजे ज्याला शुगर असं म्हणतो आपण, ते त्याचं नाव आहे झायलोज. ओके, वनस्पतीमध्ये वनस्पतीचे घटक कोणते कोणते आहेत ते लक्षात ठेवा. कार्बन 45% असतं, ऑक्सिजन 43% आणि नायट्रोजन 1 ते 3%. रसायन संश्लेषी पोषजीव, गंधक बॅक्टेरिया. पण गंधक बॅक्टेरिया म्हणजे जे काही सल्फर बॅक्टेरिया असतात, तर ते रसायन संश्लेषी पोषजीव असतात. क्लोरोफिल तयार करण्यासाठी आवश्यक घटक क्लोरोफिल जे बनवतो आपण, तर क्लोरोफिल मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असतो हा असतो मॅग्नेशियम. वनस्पतीच्या वाढीचे मापक यंत्र. बघा, वनस्पतीची जी वाढ असते ती आपण किस्मोग्राफ हे एक यंत्र येतं, याच्याद्वारे आपण वनस्पतीची वाढ आपण मोजू शकतो. वनस्पतीचे वय. बघा, तुम्ही झाडांमध्ये बघितलं असेल मोस्ट प्रोबॅबली की झाडाचे जे खोड असतं, मोठं झाड असेल तर समजा हा खोडाचा एक असं लक्षात ठेवा, हा क्रॉस सेक्शन एरिया आहे म्हणजे हा कट केला आहे. तर याच्यामध्ये आपण ह्या पद्धतीने गोलाकार वर्तुळ बघतो बघा, या पद्धतीने. तर हे जे असतं हे त्याचं वय डिनोट करतं. हे जर तुम्ही मोजलं तर तेवढ्या वर्षाचं झाड आहे तुम्ही म्हणू शकता, कारण एक वर्तुळ याचा अर्थ होतो एक मोसमात झालेली वाढ, म्हणजे याचा अर्थ होतो एका वर्षात झालेली वाढ. ओके, रंगीत पाने असणारी वनस्पती. जी रंगीत पाने असतात अशी वनस्पती कोणती आहे, बघा, क्रोटॉन आणि कोलियस असं त्याचं नाव आहे. सर्वात मोठे पान असणारी वनस्पती त्याचं नाव आहे, आपण ज्याला कमळ असं म्हणतो, किंवा त्याचं दुसरं नाव आहे व्हिक्टोरिया रेजिया. ओके, जगातील सर्वात उंच वृक्ष. जे काही जगातील सर्वात उंच वृक्ष आहे ते असं सिक्वोया ट्री असं, सिक्वोया ट्री आपण त्याला असं म्हणतो, आणि याची उंची असते जवळपास 120 मीटर. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज ही उंची असते त्यांची 120 मीटर. कीटकभक्षी. कीटकभक्षी जे काही वनस्पती आहे ते कोणत्या लक्षात ठेवा, घटपर्णी आहे, दवबिंदू, युट्रिक्युलेरिया, बटरवर्ड आणि डायोनिया. ओके, ह्या आहे घटपर्णी म्हणजे कीटकभक्षी, म्हणजे यांच्यावरती कीटक जेव्हा बसतो, ह्या त्या कीटकाला खाऊन घेतात. आणि ह्या वनस्पती कीटकांना का खातात लक्षात ठेवा. मोस्टली ह्या वनस्पती असतात ज्या मातीमध्ये नायट्रोजन म्हणजे ज्याला आपण N2 म्हणतो, नायट्रोजन ज्या भागामध्ये नसतं किंवा ज्या मातीमध्ये नायट्रोजन नसतं अशा ठिकाणी ह्या वनस्पती ज्या असतात ह्या असतात. आणि ह्या वनस्पती काय करतात, ह्या कीटकांना धरून यांच्या थ्रू नायट्रोजन घेण्याचा प्रयत्न करतात. ओके, त्याच्यामुळे लक्षात ठेवा ह्या कीटकां नायट्रोजन घेतात जे काही वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असतात. पुढचं आहे की नत्रयुक्त खते म्हणजे नायट्रोजन युक्त खते जे असतात त्याच्यामध्ये काय असतं, युरिया 46% असतं, अमोनियम असतं आणि सल्फेट 20.6% असतं. स्फुरदयुक्त खते. जे स्फुरदयुक्त खते असतात ते असतात सुपर फॉस्फेट. स्फुरदचा अर्थ लक्षात ठेवा, हे असतं फॉस्फरस. ओके, तर याच्यामध्ये येतात सुपर फॉस्फेट आणि कॅल्शियम फॉस्फेट. पोटॅशयुक्त खते ज्याच्यामध्ये पोटॅशियम असतं. पोटॅशियम जे असतं ते असतं पोटॅशियम क्लोराईड आणि पोटॅशियम सल्फेट. गव्हातील द्विबीजपत्री वनस्पतीसाठी उत्तम तणनाशक. ओके, गव्हामध्ये जेव्हा पण बघा कधी कधी तण येतं तर ते काढण्यासाठी 2,4-D हे एक तणनाशक म्हणून वापरतात. वृक्षांचा अभ्यास करणारे शास्त्र, वृक्षांचा जे काही अभ्यास करतात त्याला म्हणतात डेंड्रॉलॉजी. कोकोचा सर्वाधिक वापर होतो बघा, कोको या झाडाचा वापर होतो चॉकलेट, आपण जे काही चॉकलेट खातो, कॅडबरी खातो, याच्यामध्ये जे काही चॉकलेट बनवलेलं असतं ते बनवलेलं असतं कोको या ट्री पासून. पुढचं आहे
की आधुनिक समाजात सर्वाधिक आढळणारा रोग बघा, आधुनिक म्हणजे आजच्या जगामध्ये सगळ्यात जास्त जो रोग आढळतो तो आहे मधुमेह. ओके. मधुमेह किंवा याला आपण शुगर असं म्हणतो, की सर्वाधिक प्रमाणात आणि सर्वात जास्त प्रमाण याचं कोणामध्ये, पुरुषांमध्ये असतं. राष्ट्रीय आयुर्वेदिक संस्था, बघा जी आयुर्वेदिक संस्था आहे, राष्ट्रीय आयुर्वेदिक संस्था, ती आहे जयपूर आणि त्याचं विद्यापीठ आहे दिल्ली. राष्ट्रीय निसर्गोपचार, जे निसर्गोपचार संस्था जी आहे ती आहे पुण्यामध्ये. ओके. आयुर्वेदिक सांगितले तर जयपूरमध्ये आणि निसर्गोपचारचे आहे पुण्यामध्ये. भारतात BCG चे उत्पादन केले जाते. BCG ही जी वॅक्सिन आहे आणि याची लॅबोरेटरी जी आहे ती आहे गिंडी, चेन्नई. चेन्नईमध्ये BCG उत्पादन केलं जातं. हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेड, म्हणजे ज्याला आपण HAL असं म्हणतो. ओके. हे कुठं आहे? हे आहे पिंपरी, पुण्यामध्ये. शासकीय स्तरावर कुटुंब नियोजन कार्यक्रमाची अंमलबजावणी भारताने 1952 पासून सुरू केली. लक्षात ठेवा, हे वर्ष शासकीय स्तरावरती म्हणजे गव्हर्नमेंट लेवलवरती जे काही स्टार्ट केलं होतं ते स्टार्ट केलं होतं 1952 मध्ये. त्याच्यानंतर केंद्रीय स्तरावरती जे काही सेंट्रल गव्हर्नमेंट आहे तिथं हे कधी चालू होतं, कुटुंब नियोजन खात्याची स्थापना. हा जो खाता आहे हा स्टार्ट केला होता 1966 मध्ये. महाराष्ट्रात कुटुंब नियोजन कार्यक्रम जिल्हा परिषदेकडे सुपूर्द करण्यात आला, हा पण 1966. जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये स्टार्ट झालं तेव्हाच आपल्या महाराष्ट्रामध्ये पण स्टार्ट झालंय. कुटुंब नियोजन ही संकल्पना स्त्री व बालके यांच्या जीवनाशी निगडीत असल्याने भारत सरकारने कुटुंब नियोजन चे नामकरण 28 मार्च 1997 ला असे केले. बघा, पहिले हे होतं कुटुंब नियोजन असं होतं, परंतु ही संकल्पना मोस्टली कोणाशी निगडीत आहे, ती आहे स्त्री आणि बालके यांच्या जीवनाशी, म्हणजे त्यांच्यावरती खूप जास्त इफेक्ट करतं. तर त्याच्यामुळे यांनी काय नाव केलं, कुटुंब नियोजन सोडून 1997 ला हे नाव केलं होतं कुटुंब कल्याण योजना. कुटुंब कल्याण कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे, तर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट त्याचं उद्दिष्ट आहे कुटुंब कल्याण योजनेचं, की लोकसंख्या जी वाढ होते ती नियंत्रित करायची. ओके. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणं हे कुटुंब कल्याण योजनेचं उद्दिष्ट होतं. आणि हे बघा तुम्ही, जर जुन्या ट्रक किंवा गाड्या बघितल्या तर तिथं हम दो हमारे दो, हे जे काही ब्रीदवाक्य होतं किंवा हे जे घोषवाक्य होतं ते कुटुंब कल्याण योजनेचंच होतं. पुढचं आहे की मातेचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी आणि नको असलेली गर्भधारणा नष्ट करण्याचा अधिकार स्त्रियांना या कायद्याद्वारे देण्यात आला आहे. तर तो कायदा कोणता आहे? द मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी ऍक्ट 1971. बघा, 1971 चा कायदा आहे तो मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी ऍक्ट. आणि या कायद्यानुसार 20व्या आठवड्यापर्यंत गर्भपात कायदेशीर आहे. कुटुंब नियोजन संबंधी संज्ञा. ओके. जी कुटुंब नियोजनची जी काही शस्त्रक्रिया केली जाते त्याला आपण म्हणतो लॅप्रोस्कोपी. ओके. आणि जी लेडीज मध्ये केली जाते किंवा जी स्त्रियांमध्ये केली जाते, जी म्हणजे जे ऑपरेशन केलं जातं त्याला म्हणतो ट्युबॅक्टॉमी. आणि जे पुरुषांमध्ये केलं जातं त्याला म्हणतो व्हॅसेक्टॉमी. ओके, लक्षात ठेवा, पुरुषांमध्ये व्हॅसेक्टॉमी आणि लेडीज मध्ये ट्युबॅक्टॉमी. जन्मा अगोदर गर्भ परीक्षा नियंत्रण कायदा 1994 मध्ये हा जो झाला आहे, की जन्मा अगोदरच गर्भ परीक्षा करायची किंवा लिंगानुसार परीक्षण म्हणजे मुलगा आहे की मुलगी आहे हे चेक करायचं, याच्यावरती बंदी कधीपासून टाकली गेली आहे? ती टाकली गेली आहे 1996 पासून. लिंग परीक्षण पद्धती बघा, लिंग परीक्षण जी पद्धती केली जाते ती मोस्टली केली जाते अल्ट्रासोनोग्राफी, जी काही सोनोग्राफी आपण असं म्हणतो, याच्यामध्ये अल्ट्रासोनोग्राफी केली जाते. आणि सेकंड आहे एमिनियो सोर्सिस. ओके. ह्या दोन पद्धती आहे की याच्याद्वारे लिंग परीक्षण केलं जातं. गर्भाशयात वाढलेल्या मुलाच्या वाढीचे परीक्षण केले जाते कसं, की प्रतिध्वनी, याला आपण म्हणतो अल्ट्रासाऊंड. ओके. अल्ट्रासाऊंड टेक्निक यूज करून की गर्भाशयामध्ये जो बाळ वाढतोय त्याची प्रकृती स्थिर आहे की नाही, त्याची वाढ प्रॉपर होते की नाही, हे सगळं चेक केलं जातं की अल्ट्रासाऊंड, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो प्रतिध्वनी. गर्भावती स्त्रियांना टेट्रासायक्लिन देत नाही कारण गर्भात व्यंग निर्मिती होते. ओके, याच्यामध्ये काय टेट्रासायक्लिन देत नाही, याच्यामुळे काय होतं की व्यंग निर्मिती होते. गर्भजल परीक्षा कायदा महाराष्ट्रात अंमलात आणला गेला, हा अंमलात आणला गेला आहे 10 मे 1988. आणि गर्भधारण रोखण्यासाठीचा उपाय जो आहे डायक्रॉम आणि लिपिज लूप. बघा मित्रांनो, की ह्या वर्षी किंवा तुम्ही मागच्या 4-5 वर्षात लक्षात असू द्या की स्त्रियांचा जो प्रश्न आहे हा खूप जास्त एक्झाम मध्ये विचारले जातात, मोस्टली करंट अफेअर्सशी निगडीत. तर हे काही महत्त्वाचे पॉइंट्स होते जे काही आपल्या पुस्तकामध्ये चांगल्या पद्धतीने कव्हर अप केले आहे, ते मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि याच्यामध्ये समजा तुम्हाला काही शंका असेल किंवा काही प्रॉब्लेम असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.